आता बघणार आहोत मुंबई शहरातल्या काही महत्त्वाच्या 9 बातम्या। अरबी समुद्राला मोठी भरती येणार असून दुपारी 2:09 समुद्रात 4.78 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। त्यामुळे प्रशासनाकडून चौपाटी आणि समुद्र किनाऱ्यावर फिरायला येणाऱ्या नागरिकांना सावधानतेचा इशारा। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ। 7ही धरणांमध्ये 53% पाणीसाठा। मुंबईकरांना 192 दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला। ठाणेकरांना आता वाढीव पाणी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या। वाढीव पाणी कसं देता येईल याबाबत अभ्यास करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संबंधित विभागाला आदेश। मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने जे कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांना 2 कोटी रुपयांचा दंड ठोठावला। मेट्रो 3 मार्गिकेवरील 3 स्थानकांमध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाची कारवाई। मार्गिकेचं कामही धीम्या गतीनं सुरू असल्याचा ठपका। कल्याण रेल्वे स्थानक परिसरातली कोंडी लवकरच सुटणार। कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळील स्मार्ट सिटीची कामं प्रगतीपथावर। स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरेंची माहिती। घोडबंदर रोड हा उद्यापासून 11 ऑगस्ट पर्यंत मोठ्या मालवाहू वाहनांसाठी बंद राहणार। मेट्रो 4चं काम करण्यासाठीचा मोठा निर्णय। महारेरामधील रिक्त पदं भरण्यासाठी मुंबई हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस। रिक्त पदं भरण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाची नोटीस। नैना प्रकल्पातील पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सिडको महामंडळाचा पुढाकार। 20 मीटरपेक्षा जास्त रस्ते बांधणीसाठी 3,476 कोटी रुपयांच्या निविदा जाहीर। डोंबिवलीचं जुनं मच्छी मार्केट अखेर जमीनदोस्त। जुन्या मच्छी मार्केट जवळच शेड बांधून मासे विक्रेत्यांची तात्पुरती व्यवस्था। नवीन अद्ययावत मार्केट लवकरच उभारलं जाणार।